सकाळचं असंच काहीसं वातावरण असतं. पण त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये. आमच्या इकडे त्या दिवशी थोडासाच पाऊस पडला, पण त्या दिवसानंतर कायमस्वरूपी आमच्याकडे असंच वातावरण असतं. खूप छान वाटतं सकाळ सकाळी, अगदी आल्हाददायी आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर आज सकाळ सकाळीच भूक लागली होती, त्यामुळे पटकन उपीट बनवायला घेतलं. पोरींनाही स्कूलला सुट्ट्या होत्या, त्यामुळे आज निवांतच सगळं काम होतं. उपीट खाता खाता हे असं काही कांड केलं होतं माझ्या टुकटुकने आणि शिवण्याने, कारण शिवण्याला दूध प्यायचं नव्हतं आणि टुकटुकने ते सांडून ठेवलं होतं दूध. त्यानंतर मग त्यांना पोरींना एका ठिकाणी जायचं होतं, थोडं कुमारिकाचं पूजन होतं, तिकडे दोघी पण गेल्या होत्या. त्या गेल्यानंतर मग घरातली पटपट राहिलेली सगळी कामं आवरून घेतली, कपडे भांडी वगैरे. मग बाहेरचं सगळं स्वच्छ लुटून पुसून घेतलं आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतली. मी रोज रांगोळी काढते. रांगोळी काढल्यानंतर घर कसं छान फ्रेश प्रसन्न वाटतं, घरात एंट्री केल्यानंतर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे माझी रोजची रांगोळी असते, मला परंपरा जपायला आवडतात. त्यानंतर मग घरातलं सगळं काही आवरून घेतलं, लोटून वगैरे काढून घेतलं, फरशी वगैरे पुसून घेतली. लोटून काढता काढता गाणी लावली होती, कारण सॉन्ग ऐकत ऐकत जर काम करायचं असेल मस्तच वाटतं आणि कामही पटपट होतं, कामाचा कंटाळा येत नाही असं मला वाटतं. त्यानंतर आरशालाही थोडीशी घाण लागली होती, आरशेही थोडे खराब झाले होते. म्हटलं चला तेही क्लीन करून घ्यावेत. पण हे आरशे क्लीन केल्यानंतर फक्त 1 ते 2 तासासाठीच आमचे नीटनेटके राहतात आणि त्यानंतर पुन्हा आहे तसे डाग त्याच्यावरती असतात. कारण माझ्या टुकटुकला आणि माझ्या पिलाला दोघांनाही आरसे खूप आवडतात पाहायला, त्यामुळे ते कंटिन्यू त्या आरशामध्ये बघत असतात आणि डाग उठवत असतात. त्यानंतर मग थोडंसं व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी मी साडी घातली होती. आज मी पनीर बटर मसाल्याचा व्हिडिओ केला आहे मी. दुसरा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग सगळं तो व्हिडिओ वगैरे अपलोड वगैरे करून घेतला. छान पनीरची भाजी बनवली, कट्टा वगैरे क्लीन करून घेतला आणि मगच जेवण केलं, कारण जेवण केलं की काही करावं वाटत नाही. त्यामुळे आधी कट्टा क्लीन करून घेतला, बाकी सगळं आवरलं आणि मग सर्वांनी बसून असं जेवण केलं. क्लीन केल्यानंतर कट्टा माझा काहीसा असा दिसत होता आणि बटर पनीर मसाला मस्तच झाला होता.